बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। आप करते क्या है? कामाविषयी मी काही सांगू शकणार सर. क्यों ऐसा? कारण की कामाविषयी मी काही सांगावं म्हणलं तर माझी इज्जत जाईल सर. अच्छा, आप यहाँ क्या करने आए? आता इंडियन आयडल मध्ये येण्याचं कारण काय सांगू सर. मी 5 मुलाचा बाप आहे, तर मी रेल्वे स्टेशन मध्ये हमालीचं काम करून मी माझं पोट भरतो सर. ओ गॉड, कैसे हुआ ये? आता हे कसं झालं आणि कसं नाही मी सगळं तुम्हाला सांगतो सर. माझ्या टायमानं मला साथ दिली नाही. माझा टाइम खराब निघाला आणि माझ्या 5 मुलानं मला घराच्या बाहेर काढलं. क्या? म्हणून मी आज रेल्वे स्टेशन मध्ये हमालीचं काम करून पोट भरतो सर. बहुत सच्चे लोग होते हैं ना, मेरा दिल टूट जाता है. इससे घिनौना काम कोई कर ही नहीं सकता. ये आप आए हो, सबसे पहले गाना शुरू करने से पहले आपसे मैं गले मिलना चाहता हूँ. थैंक यू सर, थैंक यू. मी कधी सोचलो नव्हतं सर की माझा टाइम एवढा वाईट परिस्थितीमध्ये येईल म्हणून. पण माझी किस्मत मला साथ दिली नाही म्हणून माझा टाइम लई खराब आला सर. मेरे हिसाब से आज ये तुमने यहाँ आकर प्रूफ कर दिया है. गुलाब का फूल तो कहीं भी खिल सकता है, तो वो गुलाब का फूल हो जो आप खिलने वाले हो इंटरनेट के मंच के जरिए. वाह वाह. माझ्या घरामध्ये माझी बुटी आई आणि माझा बुड्ढा बाप पण आहे सर. आणि मी आतापर्यंत माझ्या बुड्ढ्या आई बापाची मी आतापर्यंत सेवा करतो सर. आणि माझे 5 मुलं असून माझी सेवा करत नाहीत सर. त्याच्यासाठी मला काय करा कुठं जाऊ काही समजत नाही सर. त्याच्यासाठी मी आज रेल्वे स्टेशन मध्ये येऊन हमालीचं काम करून पोट जगतो सर. मी माझ्या मुलाला लहानपणापासून इतकं प्रेम केलं सर. आणि इतकं प्रेम करून त्याच्यावर खूप पैसा खर्च करून त्याला लई शाळा शिकवली सर. आणि शाळा शिकून मी त्याला मोठे ऑफिसर पण बनवलं सर. मी माझ्या 5 मुलाला 5 जणाला मी नोकरी लावली सर. आणि माझ्या 5 मुलानं मला घराच्या बाहेर काढून टाकले सर. त्याच्यामध्ये माझी काय गलती आहे सर. मी माझ्या देवाला प्रार्थना करतो की जे माझ्या सोबत घडलंय ते जगात कुणा सोबत घडावं नाही सर. असं मी माझ्या देवासमोर प्रार्थना करतो सर. पण सर माझी बायको पण मला म्हणत होते की पैसा मुलावर तुम्ही खर्च करायला थोडा बहुत पैसा आपल्यासाठी बी
तुम्ही जपून ठेवा. पण मी माझ्या बायकोचं थोडं पण ऐकलं नाही सर. आणि सगळा पैसा मी माझ्या मुलाला खर्च केला सर शाळेसाठी. आणि माझ्या मुलावर लई प्रेम करत होतो सर. जेव्हा माझे मुलं लहान असताना तेव्हा मी खूप माझ्या मुलावर प्रेम करायचं सर. आणि मुलं पण माझ्यावर खूप प्रेम करायचे सर. मेरे को इधर बहुत लगा है. माँ तो 9 महीने पालती है, लेकिन एक बाप जिंदगी भर बच्चे को पालता है. माँ तो सोचती है कि आज मेरा बेटा कैसे खाना खाएगा, और बाप सोचता है कि मेरे बच्चे जिंदगी भर कैसे खाए. आज मेरा बेटा कैसे खाना खाएगा, और बाप सोचता है कि मेरे बच्चे जिंदगी भर कैसे खाए. सर जेव्हा माझे मुलं लहान होते आणि कुवारे होते तेव्हा माझ्यावर खूप पण प्रेम करायचे. आणि माझे मुलं ड्युटीला पण जायचे आणि ड्युटी करून येऊन सगळा पैसा माझ्या जवळ द्यायचे. आणि तेव्हा मी माझं घर मी सगळं चालवायचं सर. मी तेव्हा मला लई खुश वाटायचं आणि लई आनंद पण वाटायचा सर. जेव्हा मी माझ्या एका मुलाचं लग्न केलं आणि माझ्या घरात माझ्या सुना आल्या तेव्हापासून माझा कायम सगळा बदलून गेला सर. जेव्हा माझ्या मुलाच्या सुना माझ्या घरात आल्या की मला उलट सुलट बोलायच्या सर. आणि मला म्हणायच्या सर, हे म्हाताऱ्या तू किती दिवस बसून खातो, तू काही काम पण करत नाही असं म्हणायच्या सर. मग मला ते लय वाईट वाटायचं सर. मी माझ्या मुलासाठी काय नाही केलं. मी माझ्या मुलासाठी सगळं करून ह्याला नोकरी लावली आणि ही सुना मला असं बोलाल्यात म्हणून मला लय वाईट वाटायचं सर. मग माझे मुलं एका दिवशी घरी आले. मग मी माझ्या सुनाईच्या बाऱ्यात सगळं सांगितलं. मग माझे मुलं माझं थोडं पण खरं धरले नाही सर. आणि माझे मुलं सगळं त्यांच्या पत्नीची बाजू घेऊन मला पण अजून उलट बोलायला सुरू केले सर. आणि उलट सुलट बोलून मग मला घराच्या बाहेर काढले सर. मग मी घराच्या बाहेर काढल्यामुळे मला काय करावं काही समजलं नाही. त्याच्यासाठी मी रेल्वे स्टेशन मध्ये येऊन हमालीचं काम करू लागलो सर. आणि हमालीचं काम करत असताना मी गाणे पण गात होतो सर. मग मी एक दिवस काम करत करत गाणं गायला सुरू केले. मग सगळे रेल्वे स्टेशनचे लोक येऊन मला बघायला सुरू केले. मग त्याच्यातला एक भाऊ आला आणि मला म्हणला, आजोबा आणि बाबा तुम्ही इतकं